नमस्कार भावांनो, माझं नाव आहे कृष्णा जाधव ग्राफिक्स आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे शिवजयंतीनिमित्त एकदम खतरनाक आणि एकदम नाद ट्युटोरियल. तर सर्वात पहिले सर्वांना जय भवानी आणि जय शिवाजी भावांनो. तर आजचा व्हिडिओ आहे संपूर्णपणे मोबाईल डिझायनरसाठी आणि आपण आज एकदम नादाने एकदम खतरनाक डिझाईन बघितली. आपल्या इंस्टाग्राम पेजला जाऊन बघू शकता. तर आपल्या पेजवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भावांनो. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आपण या बॅनरचे PLP आणि एक्स्ट्रा मटेरियल आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं, तुम्ही खाली जाऊन चेकआउट करू शकता. तर चला वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया भावांनो. तर सर्वात आधी तुम्हाला जायचे तुमच्या पिक्सेल ॲपच्या स्क्रीनवर आणि त्यानंतर मी जे बॅकग्राऊंड दिले ते बॅकग्राऊंड ओपन करून घ्यायचं भावांनो. खाली बघू शकता आपण बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे, रेडीमेड आहे, तुम्ही कुठे पण यूज करू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी बॅकग्राऊंड आणि पूर्ण बाकीचं मटेरियल दिलेलं आहे, शिवाजी महाराजांचा पीक वगैरे. तर सर्वात पहिले आपण बॅकग्राऊंड घेतला. बॅकग्राऊंडला बघू शकता तुम्ही Pinterestवरून बॅकग्राऊंड घेऊ शकता भावांनो. आपलं बॅकग्राऊंड किती हाय क्वालिटी दिसत आहे चेक करून घ्या भावांनो एकदा. पहिले बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं भावांनो. बॅकग्राऊंड ॲड करून घेतल्यानंतर त्यानंतर आपला शिवाजी महाराजांचा पीक येणार आहे. पहिले गॅलरीमध्ये जाऊन शिवाजी महाराजांचा पीक ओपन करून घ्यायचं. पहिला स्टार्टिंगला बघा, सर्वात पहिले आपला शिवाजी महाराजांचा पीक येणार आहे. शिवाजी महाराजांचा पीक ओपन केल्यानंतर बघू शकता आपल्या बॅनरला किती टॉपचा आणि एकदम हाय क्वालिटी रिझल्ट आला आहे. शिवाजी महाराजांचे फोटो पण बघा टॉपची दिसत आहे भावांनो. हा इफेक्ट तुम्हाला शिकायचा का कमेंट मध्ये सांगायचं भावांनो. आपण नक्कीच हा इफेक्ट तुम्हाला सांगणार आहे. जास्तीत जास्त कमेंट, लाईक आणि शेअर करा भावांनो, तेव्हाच हा इफेक्ट आपण सांगणार आहे. जास्तीत जास्त कमेंट करा आपल्या व्हिडिओला. त्यानंतर आपला हे पुढच्या साईडला आपण फॉग ऍड केलेला आहे भावांनो, बघू शकता. ह्याला आपण हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तुम्ही कुठे पण यूज करू शकता. फ्रंट साईडचा टेक्स्ट पूर्णपणे दिसत नव्हता म्हणून मी फॉग ॲड केलेलं भावांनो. त्यानंतर येणार आहे आपला टेक्स्टचा भाग, ब्लेंड केलेला आहे, शिवजन्मोत्सव सोहळा. ह्याची पण PNG दिलेली आहे, तुम्ही कुठे पण यूज करू शकता. त्यानंतर ह्याला लॉक करत जा भावांनो. कोणता पण एलिमेंट यूज करताना पहिले लेअर पॅनलमध्ये जाऊन तो लॉक करायचा. त्यानंतर येणार आहे आपला येणार आहे त्यानंतर आपला स्लोगन तुम्ही ChatGPTवरनं बनवून घेऊ शकता भावांनो. ते पण सांगणार आहे तुम्हाला ह्या ट्युटोरियलनंतर. आपण नेक्स्ट ट्युटोरियल त्याचंच आणू. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा, म्हणजे 100% आपण त्यावर व्हिडिओ आणू. त्यानंतर आपला लोगोचा भाग, लोगो बघू शकता किती भारी बनवलेलं आहे आणि पूर्ण डिझाईन एकदम टॉपची आणि एकदम खतरनाक दिसत आहे भावांनो. त्यानंतर पहिले सेव्ह करून घ्या प्रोजेक्ट, म्हणजे तुम्हाला कुठे पण यूज करता येते. शिवजन्मोत्सव सोहळा 2026 पण अशा नावाने सेव्ह करूया. त्यानंतर एक्सपोर्ट ॲजमध्ये जायचं. एक्सपोर्ट ॲजमध्ये जाऊन अल्ट्रा करायचं, कारण का आपल्या इमेजची क्वालिटी जाणार नाही. लो वगैरे कोणता पण करायचं नाही, अल्ट्रा करून सेव्ह टू गॅलरी करायचं भावांनो. सेव्ह केल्यानंतर बघू शकता आपण, माझा मोबाईल थोडा लोड घेत आहे. सेव्ह केल्यानंतर आपण एक्सपोर्ट ॲज केल्यानंतर जायचं माझ्या गॅलरीमध्ये स्क्रीनवर आणि मी तुम्हाला दाखवतो आपला बॅनर कसं झालेला आहे भावांनो. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा भावांनो. हो का, आपला लोड घेत आहे मोबाईल जरासा. अजून एक्सपोर्ट झालं भावांनो. चला तर जाऊ ते आपल्या गॅलरीच्या स्क्रीनवर. गॅलरीमध्ये दाखवतो मी तुम्हाला आपला बॅनर कसा झालेला आहे. तर बघू शकता किती टॉपचं दिसत आहे आणि ह्याला आपण लाईट रूममध्ये घेऊन गेल्यावर अजून एकदम खतरनाक आणि एकदम हेवी लुक येणार आहे भावांनो. ते पण इफेक्ट मी सांगणार आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय शिवराज, जय भवानी, जय भीम भावांनो. धन्यवाद.